नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बालभारती या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील जो क्रमांक 9 हा जो पाठ आहे, म्हणजे ही जी कविता आहे विद्या प्रशंसा, ही कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची ही कविता आपल्याला अभ्यासायची. या कवितेचे जे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची अगोदर आपण प्रतिमा पाहूया. कृष्णशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठीतील पहिले शैलीकार म्हणून त्यांना संबोधलं जातं. त्यांचा परिचय आता आपण अभ्यासू. त्यांचा जन्म 1824, मृत्यू त्यांचा 1878. ते उत्कृष्ट भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेमधील सुरस व चमत्कारिक गोष्टी, रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद लेखनाची कौशल्याची वैशिष्ट्य आहेत. त्यांनी अनुवाद इतर भाषेतून सुद्धा बरंचसं साहित्य अनुवादित केलेलं आहे. अनेक विद्यामूल तत्वसंग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी इथे प्रत्ययास येते. प्रस्तुत कविता जी आहे विद्या प्रशंसा, हिच्यामध्ये विद्या अधिक प्रशंसा म्हणजे विद्येची प्रशंसा. मग विद्या म्हणजे काय? इथे विद्या म्हणजे जे ज्ञान आहे, जे आपण शिक्षणाच्या प्रवाहामधून घेतो ते म्हणजे विद्या. तर ते ज्ञान, त्याची महती, प्रशंसा म्हणजे महती, त्याची थोरवी, त्याची प्रशंसा करणं म्हणजेच विद्येची प्रशंसा करणं. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितलेली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे मुलं आपण जर एखादा विद्यार्थी त्याच्याकडे आला की मला हे शिकव, मला ते शिकव, मला हे समजलं नाही ते सांग, तर त्याला एक वेगळाच आविर्भाव येतो. त्याला वाटतं मी सांगितल्याने माझं कमी होतं का काय? तर नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामधून एक निश्चित संदेश घ्यायचा आहे आपल्याला. तो कुठला? की विद्या दिल्याने आपली विद्या वाढते. आपण जर एखाद्याला शिकवलं तर आपल्या ज्ञानात भर पडते, हे लक्षात ठेवा. आपलं ज्ञान कमी नाही होत. इतर वस्तू वेगळ्या. एखादं तुम्ही दान केलं तर ते केल्यानंतर मग ते अर्थ दान असेल, ते जर केलं तर तुमचा अर्थ कमी होईल. म्हणजे तुम्ही एखाद्याला पैसे दिले, तुमच्याजवळ 10,000 रुपये असले आणि तुम्ही जर त्याला 5,000 रुपये दान दिलं तर तुमच्याजवळ 5,000 राहील, म्हणजे कमी होईल. इतर कुठलीही वस्तू दिल्याने ती कमी होते, पण विद्या एक अशी आहे, ती दिल्याने कमी होत नाही तर वाढते. तिच्यात वाढ होते अजून आपल्या ज्ञानामध्ये. म्हणून हा एक संदेश आपल्या जीवनामधला खूप महत्वाचा आहे की कुठलीही गोष्ट एखाद्याने माहिती विचारली, एखाद्याने आपल्याकडून काही माहिती विचारली तर ती आपल्याला येत असेल तर अवश्य सांगा. कारण ती दिल्याने आपल्या विद्येची किंवा आपले विद्या ही कमी न होता ती काय होत असते? वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचं निराकरण होत असतं, निवारण होत असतं. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्व या प्रस्तुत कवितेमधून प्रस्तुत कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता या भाग 3 या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. अगोदर ऐका, वाचा आणि मग म्हणा, आणि मग यामधूनच नंतर आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना, विद्या म्हणजे ज्ञान, या कवितेची मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्या. विद्या म्हणजे ज्ञान, आणि त्यामुळे या कवितेत विद्येची महती सांगितलेली आहे. विद्येसारखा मित्र नाही, सर्व दुःखे दूर करण्याची ताकद विद्येमध्ये आहे. म्हणून विद्या देवीची सतत आराधना करा, म्हणजे सतत विद्या मिळवण्याचा प्रयत्न करा, असा संदेश कवींनी गंभीर व उदात्त शब्दांनी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही झाली कवितेची मध्यवर्ती कल्पना.
आता आपल्याला कविता एकदा वाचायची, कवितेचा नंतर आपण भावार्थ अभ्यासणार आहोत. ऐका एकदा. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देवुनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न ह्या दुजात वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासमय एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूलती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायी सुचवी, चिंतित फळ देऊनी या कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आता ही कवितेचं वाचन केलेलं आहे. आता तुम्ही एकदा वाचा. वाचल्यानंतर आपण या कवितेला काय करणार आहोत, या कवितेला जो भावार्थ आहे तो भावार्थ आपण पाहणार आहोत. तर या कवितेमध्ये आपण हा जो ऑनलाईन लेक्चर आहे, हा जो हसत खेळत ऑनलाईन तास आहे, हा ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवरून पाहत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो 8वी 9वी 10वी संपूर्ण मराठी पाठ व कविता आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तसेच हिंदी विषयातील इयत्ता 10वी हिंदीचे सर्व गद्य आणि पद्य ऑनलाईन लेक्चर्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तसेच मराठीचं अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतचं संपूर्ण व्याकरण, या संपूर्ण व्याकरणाचे ऑनलाईन तास आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तसेच हिंदीचं सुद्धा 5वी ते 12वी पर्यंतचे व्याकरणाचे संपूर्ण तास, तसेच इतिहास, भूगोल, SSC बोर्ड परीक्षेच्या सर्व कृतीपत्रिका आणि त्यांचा आराखडा आणि कृतीपत्रिका आदर्श नमुना याचे सुद्धा लेक्चर्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तसेच या व्यतिरिक्त विविध स्पर्धा परीक्षांसाठी लागणारं जे साहित्य आहे, ज्ञान आहे, ते सुद्धा आपल्याला या चॅनल्सवर पाहायला मिळेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. आणि चला आता आपण कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. तर इथे विद्येचे महत्व थोरवी सांगताना कवी म्हणतात की विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाझी. या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा वेगळं समजलं गेलंय. नाहीतर इतर प्राणी आपल्यामध्ये काही बदल नसता, जर ज्ञान नसतं आपल्यामध्ये तर आपणही इतर प्राण्यासारखेच असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्ञान असण्याचं कारण काय आहे, तर आपल्यामध्ये काय आहे, तर आपल्यामध्ये एक प्रकारचं ज्ञान इतर प्राण्यांपेक्षा वेगळं आहे. म्हणून आपल्यामध्ये बोलणं आहे. इतर प्राण्यांना बोलता येत नाही, ते मुके आहेत, ते बोलू शकत नाहीत. आपण बोलू शकतो, आपण आपल्या भावना मांडू शकतो. म्हणून आपल्यामध्ये ज्ञान, म्हणून विद्येचं महत्व सांगितलंय की इतर प्राण्यांनी जर ती विद्या त्यांना घेता आली असती तर माणसापेक्षा ते सुद्धा खूप हुशार झाले असते, कारण ते तसेही खूप हुशार आहेत. त्यांना नाकारून चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून म्हटलंय जी विद्येमुळे प्राप्त होत नाही अशी गोष्ट जगामध्ये कुठलीही नाही. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. अशी एकही वस्तू नाही की जी विद्येमुळे मिळत नाही. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, फक्त त्यासाठी तुम्हाला विद्या घ्यावी लागेल. पहिल्या 2 ओळींचा हा भावार्थ झाला. पुढच्या 2 ओळींचा देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न हा तुझ्यात वशे. ज्ञान किंवा विद्या ही गोष्ट अशी आहे की जी दुसऱ्याला दिल्याने कमी होत नाही, ती सतत वाढतच असते. हे अगोदरच आपण चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता, उणे म्हणजे वजा होणं, कमी होणं, कमी होत नाही. अनेक गोष्टी आपण दिल्याने कमी होतात, पण विद्या अशी वस्तू आहे की ती इतरांना दिली तुम्ही तर तुमच्यामध्ये वाढ होईल. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण हा न दुजात वसे. दुसऱ्यात तो गुण नाही, फक्त विद्येमध्ये आहे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासमय एकही शोभदायक नसे अलंकार. पहा, आपल्याला आयुष्यामध्ये
तुम्ही पाहिलं असेल जगामध्ये निरनिराळ्या प्रकारचे बेसुमार असे रत्न आहेत. हिरे, माणके, रत्न, मोती, सोने याचे विविध अलंकार बनवले जातात माणसाला सुशोभित दिसण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी, त्यानंतर चांगला शोभून दिसावं आणि आवडीसाठी अनेक रत्न घातले जातात. पण विद्या असं एक धन आहे, ते तुम्ही परिधान केलं म्हणजे मिळवलं, तुम्ही विद्या घेतली, विद्यार्जन केलं, ते एक असं धन आहे की ते इतका सुंदर रत्न आहे, अलंकार आहे की दुसऱ्या कुठल्याही अलंकाराची गरज पडत नाही. म्हणजे अगदी सुशिक्षित, सुविद्या विभूषित माणूस असेल, त्याला जेवढी किंमत असते तेवढी किंमत एखाद्या अडाणी माणसाच्या अंगावर अगदी क्विंटलाने दागिने चढवले तुम्ही तरी तो शोभून दिसणार नाही, कारण त्याच्यामध्ये विद्येची कमी असते, म्हणून तो शोभून दिसत नाही. म्हणून विद्या हे सर्वात मोठा अलंकार आहे आणि तो शोभून दिसतो माणसाला, हे फार महत्वाचं आहे. म्हणून विद्येचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी मित्रांनो, या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सखा नाही, म्हणून म्हटलंय या सर्व पृथ्वी तलावर, सर्व जगात विद्येसारखा कल्याणकारी व हितचिंतक, तुमची काळजी घेणारा, तुमच्या हिताचं जपणारा असा दुसरा कुठलाही शुभचिंतक मित्र नाही. जसे मित्र असतात ना, मित्र हे आपले शुभचिंतक असतात. शुभचिंतक म्हणजे चांगला विचार करणारे. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. सखा म्हणजे मित्र नाही, कुठलाही मित्र नाही. म्हणून विद्या जवळ करा, विद्येशी मैत्री करा असं म्हटलं जातं. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. ज्याने ती मिळवली, ज्याला ती मिळवता आली विद्या, त्याने त्याच्या मनामध्ये ठेवलेलं कुठलंही इच्छित असेल ते पूर्ण त्याला मिळतं, त्याच्यामध्ये काही कमी नाही. म्हणून विद्येचं महत्व इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायी सुचवी, चिंतित फळ देऊन या कल्पतरुही मनोरथा पूर्वी. विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करते. जसा गुरु असला पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये, आणि गुरु असतातच. आता खूप गुरु आहेत, म्हणून म्हटलेलं आहे गुरु गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे सर्वश्रेष्ठ असतात, कारण गुरु आपल्या जीवनाला एक मार्गदर्शक दिशा देण्याचं काम करत असतात. म्हणून अगदी जन्मल्यापासून आपली आई आपला पहिला गुरु असते. असे आपल्या जीवनामध्ये जे जे काही संकट समयी आपल्याला उपाय सुचवतात ते सर्व आपले गुरु असतात. आणि म्हणून गुरुपरी उपदेश करी अशी विद्या आहे. तुम्ही एक पुस्तक घ्या, त्याला सुद्धा गुरु मानू शकता, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जीवन जगण्याची ताकद ते देत असतं, ते तुम्हाला तो मार्ग सुचवत असतं. म्हणून पुस्तक सुद्धा, ग्रंथ हेच गुरु. आपण जर निबंध लिहिला तर त्याच्यामध्ये हे विचार मांडणं खूप गरजेचं आहे. म्हणून गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय सुचवी, चिंतित फळ देऊन या कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. तुमच्या जो मनातलं तुम्ही जे चिंतील, तुम्ही जी इच्छा धराल ते फळ तुम्हाला पूर्ण करणारा कल्पतरू वृक्ष म्हणजे विद्या आहे. आता कल्पतरू वृक्षाची कहाणी तुम्हाला माहिती असेल की प्राचीन काळातली कहाणी सांगितलेली आहे, ती दंतकथा आहे. पण असा एक कल्पतरू नावाचा वृक्ष होता की ज्याच्या खाली गेल्यानंतर, बसल्यानंतर तुम्ही मागाल ते तो देत होता. असा एक वृक्ष होता, त्याला कल्पतरू म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे कल्पना कराल ते तुम्हाला तो साध्य करून देत होता. असा देणारा जर वृक्ष असेल तर तो आजचा जर कोणी वृक्ष असेल तर तो विद्या आहे. ती विद्या मिळवा, आणि विद्या घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये तुम्ही कुठलीही इच्छा व्यक्त करा, ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या विद्येमध्ये आहे. म्हणून ती तुमच्यामध्ये हस्तगत करा, ती अंगावर घ्या, ती लिहा, तो अलंकार तुमच्यामध्ये असू द्या. म्हणून विद्येला खूप महत्व आहे, शिक्षणाला खूप महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून शिक्षणापासून दूर जाऊ नका. शिक्षण हे आयुष्यभर घ्यायचं असतं, त्याचं काही लिमिट नाही. 10वी 12वी पण ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, किंवा एखादा डिप्लोमा असेल, किंवा एखादी पदवी असेल, तिथपर्यंत संपतं असं नाही. आयुष्यभर शिक्षण घ्यायचं. विद्यार्थी किंवा माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असला पाहिजे, कारण त्याने सतत नवनवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच जीवन असं म्हटलेलं आहे.
आणि म्हणून तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो. यापरी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. आणि म्हटलंय की अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुःख समस्त जी दुःख निराकरण करणारी किंवा हरणारी दुःख हरण करणारी अशी विद्या देवता हिचं सतत तिला शरण जा, तिची साधना करा, ती विद्या मिळवण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनामध्ये निश्चितच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जे काही मिळवायचंय, ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा स्वप्न असतील ती पूर्ण जर करायची असतील तर कशाच्याही नादी लागू नका. ना अर्थ ना तुमचा वेळ जाईल व्यर्थ. तर अर्थ वगैरे म्हणजे पैसा मिळवणं हाच एक उद्देश न ठेवता सर्वप्रथम विद्यादान करा, विद्यार्जन करा, विद्यार्जन करा म्हणजेच विद्या मिळवा, विद्या दुसऱ्यालाही द्या, आपल्याजवळ असलेलं ज्ञान इतरांनाही वाटा. त्याच्यामुळे तुमचं ज्ञान वाढेल आणि जास्तीत जास्त ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करा. त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. अशा पद्धतीने आपण ही जी कविता आहे, हे जे काव्य आहे ते आज आपण या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा ऑनलाईन तास ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहिलाय. जर आपण या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आपल्याला आवडल्यास इतरांनाही शेअर करा. आपण पूर्ण हा ऑनलाईन तास पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.